नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव किशोर साळुंखे क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला जास्त काही टाइम वेस्ट करायचं नाही. जसं फर्स्ट आपलं मॅथ्सचं बेसिक लेक्चर होतं, केमिस्ट्रीचं बेसिक लेक्चर तसंच मिळालं आहे, फिजिक्सचं लेक्चर काय टाकलेलं आहे. आज जे केमिस्ट्रीचं लेक्चर आहे जास्त टाइम वेस्ट नाही करायचं आहे. सरळ समजायचं आपल्याला केमिस्ट्री म्हणजे नेमकी काय. जास्त डेफिनेशन वाईज वगैरे आपल्याला काहीच जायचं नाही. फक्त आणि फक्त आपण काय करणार आहे, कॉन्सेप्च्युअल स्टडी करणार आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या लर्न होणार. टू मेक स्टुडंट अंडरस्टँड व्हॉट इज केमिस्ट्री, आपल्याला बघायचं नेमकं केमिस्ट्री नेमकं असतं काय. सिंपल तुम्हाला एक उदाहरण देतो. पाणी घ्यायचंय, साखर घ्यायचंय, लिंबू घ्यायचंय, थोडंसं मीठ घ्यायचंय. सगळं एकत्र काय झालं काय म्हणतो, लिंबू सरबत. म्हणजे विचार करा, 4 वेगळे कंपोनंट आपण एकत्र आणून एक नवीन सबस्टन्स क्रिएट करतोय, त्याला आपण काय म्हणतोय, केमिस्ट्री म्हणतोय. परत आहे का, 4 वेगळे सबस्टन्सेस एकत्र आणून आपण एक नवीन सबस्टन्स तयार करतोय. लिक्विड असेल, सॉलिड असेल, काही असेल, ती काय असते आपली केमिस्ट्री असते. एवढं सिंपल गोष्ट तुमच्या डोक्यात बसली पाहिजे. ठीक आहे. आजचं लेक्चर जरा लेंथी असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडंसं आपल्याला आता बघायचं आहे इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री इन डेली लाईफ. डेली लाईफ मध्ये केमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स काय काय. नेक्स्ट ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, जसं आपण फिजिक्सच्या ब्रांचेस बघितलं सेम ॲज इट इज, काही वेगळ्या असते ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. आणि बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅटर, एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर सगळं बघायचं. कंपाऊंड बघायचं, मिक्सचर बघायचं, मिक्सचरचे टाईप्स बघायचे, सगळं तुम्हाला आता इथं बघायला भेटणार.